भडगावात पवार हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटरचे भव्य उद्घाटन। गोंडगाव तालुका भडगाव येथील पाटबंधारे कर्मचारी अंगतजी पवार यांच्या संकल्पनेतून त्यांचा मुलगा डॉक्टर बौद्धभूषण अंगत पवार यांचे भडगाव येथे पवार हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटरचे उद्घाटन आई चित्राबाई पवार यांच्या आशीर्वादाने जुलै 12 रोजी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या शुभहस्ते व भडगावचे नगराध्यक्ष रेखाताई मालसे, उपनगराध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले। यावेळी संदीप निकम मुंबई, दिनेश सोनवणे, ऋषाली सोनवणे पुणे यांची विशेष उपस्थिती लाभली। डॉक्टर बौद्धभूषण पवार MBBS MCPS मेडिसिन यांचे बालपण गोंडगावात गेल्याने त्यांचे बालपणाचे वर्गमित्र ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष यांनी शुभारंभाला मोठी उपस्थिती दिली। यासंदर्भात दिव्य महाराष्ट्र न्यूजचे उपसंपादक पत्रकार सतीश पाटील यांनी घेतलेली लाईव्ह मुलाखत ऐकूया। तुमची कर्मभूमी गोंडगाव म्हणून तुम्ही भडगाव तालुका निवडला, रुग्णांची सेवा कशी करणार आहे? आपण भडगाव तालुक्यामध्ये सगळ्या रुग्णांसाठी एक चांगली सुविधा घेऊन आलेलो आहे। आपण 24 तास त्यांच्यासाठी इथं मार्गदर्शनासाठी उपचारासाठी उपलब्ध राहू। आपल्याकडे एक सुसज्ज ICU असणार, व्हेंटिलेटर, या सगळ्या सुविधा आपल्याकडे अवेलेबल असणार। आपण पेशंटला कमी दरात चांगला उपचार देण्याचा प्रयत्न करू, रुग्णाच्या सगळ्या अडचणी समजून घेऊ। आपल्या एरियामध्ये ज्या गोष्टीची आजपर्यंत कमतरता भासत होती ती गोष्ट आपण पूर्णपणे त्यांना देण्याचा प्रयत्न करू। म्हणजे कोणती सेवा असेल सर तुमच्याकडे? सर जसं ICU सपोर्ट झाला, इमर्जन्सीत झाले, हृदयाचा झटका झाला, पॅरालिसिसचा झटका झाला, पावडर पिणे, सर्पदंश, या ज्या इमर्जन्सी आजार आहेत, जे आपत्ती आहेत, पेशंट्सवर येतात, त्यांना वेळेवर उपचार नाही मिळत, तो उपचार आता आपण सध्या भडगाव नगरीमध्येच उपलब्ध करून देत आहोत। सर तुमचे जे वडील होते अंगत पवार म्हणून, त्यांची एक गोंडगाव गावात ओळख होती आणि त्यांचं एक स्वप्न होतं की आपल्या मुलाचं कुठंतरी एक मोठं क्लिनिक व्हावं। आज ते नाही आहे, पण त्यांच्या स्पेअरना म्हणून सुमूर्ती म्हणून तुमची आई आहे, भाऊ आहे, कसं सहकार्य लाभलं तुम्हाला यांचं? सर वडिलांचं सहकार्य म्हणजे सर्वस्व वडिलांचंच आहे। वडील जेव्हापासून गोंडगावला आले आम्ही स्थायिक झालो, त्यांची कर्मभूमी होती, आता तीच कर्मभूमी माझी आहे। आपण हे हॉस्पिटल फक्त त्यांच्या प्रेरणेतून आणि त्यांच्या विश्वासातूनच उभं करतोय। पप्पांचं स्वप्न होतं की शिक्षण कितीही झालं, कुठेही झालं तरी शेवटी सेवा करायला आपल्याला गोंडगाव, कसगाव या भागातच यायचं आहे। कोसगाव, कसगाव, भडगाव या भागात यायचं आहे, म्हणून आपण या भागात आज आपलं हॉस्पिटलचं ओपनिंग करत आहोत। यासाठी तुम्हाला आई भावांचं कसं सहकार्य लाभलं? आई भावांचं सहकार्य म्हणजे सर सर्वस्व त्यांचंच आहे। हॉस्पिटलची सुरुवात मी जरी एक मात्र निमित्त असलो तरी हे एकत्रच कुटुंब आहे आमचं आणि एकत्र आम्ही सेवा करण्यासाठी या एरियामध्ये आलेलो आहोत। ताई तुमचा आज मुलगा MD डॉक्टर झालेला आहे, सर्व पदार्थ केले, तुम्हाला काय वाटतंय आणि कशी सेवा करायला पाहिजे? चांगली सेवा करायला पाहिजे, माझी मुलगी सगळ्यांची सेवा करायची, सगळ्यांना व्यवस्थित। तुम्हाला असं वाटलं होतं का आज आपला मुलगा एवढा उच्च स्तरावर? वाटलं तर नव्हतं, सगळं बी नव्हतं, परमेश्वर चांगलं। आज त्यांच्याकडनं वडिलांचं छत्र आरोपलंय, पण तुम्ही आई आहे, आई म्हणून त्यांना काय आशीर्वाद देणार आहे भविष्यात? खूप आशीर्वाद चांगला हो, बरोबर आहे आशीर्वाद। दादा तुम्ही मोठे भाऊ आहे, तुमचे लहान बंधू आज सर्व उच्च पदावर गेले, काय सांगणार याविषयी? मला या गोष्टीचा अभिमान आहे। महिन्यात गरिबीतून आम्ही आलेलो, त्यांनी गरिबीतून शिक्षण घेतलं, कुठल्याही प्रकारचं कोट्यातून काही नाही, त्याने मेरिटला येऊन मेरिटला बसून चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेतलं, त्याच्यानंतर नायरसारख्या चांगल्या मेडिकल कॉलेजमधून MBBS केलं, नवी मुंबईसारख्या ठिकाणी त्याने MDचं शिक्षण पूर्ण केलं। आम्हाला त्याचा अभिमान आहे आणि त्याच्या हातून त्याच्यापुढे अजून असे चांगले प्रकल्प, चांगले कार्य घडून अजून आमचं एक असं स्वप्न आहे की चांगल्या प्रकारे अजून याच्यापेक्षा एक मोठं हॉस्पिटल वाढवलं, लोकांना पुन्हा मुंबई, औरंगाबाद, पुणे, नाशिक जाण्याचा वेळ नाही यायला पाहिजे, त्यांना सगळ्या गोष्टी इथं तालुक्यात स्तरावर मिळावा याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू आणि तुमच्या सर्वांचा आशीर्वाद, पाठिंबा, साथ, मेहनत, ताकद, आशीर्वाद हे आम्हाला नक्कीच आपण पूर्ण करू। सर आज तुमचा परिवार तुमच्या पाठीशी आहे, संपूर्ण आशीर्वाद तुम्हाला देत आहे, तर तुम्ही गोंडगाव गाव किंवा परिसरासाठी एक सेवेसाठी काय वरद देणार आहे? सर गोंडगाव आणि आजूबाजूचा परिसर म्हणजे माझाच परिसर आहे। या परिसरासाठी जे काही माझी मदत लागेल मी तत्पर आहे। या परिसरातून येणाऱ्या एक व्यक्तीसाठी मी 24 तास अवेलेबल आहे, कोणालाही संकुचित राहण्याची गरज नाही।
आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस. संपर्क करण्यासाठी मोबाईल नंबर आहे. सर माझा संपर्कासाठी नंबर आहे 9405730979. या नंबरवर आपण कधीही कॉल करू शकता, संपर्क करू शकता. सर, तुमचा विद्यार्थी आज सर्वोच्च पदावर गेला आहे आणि एक गुरुचं मार्गदर्शन हे सर्वात महान असतं. काय सांगणार याविषयी? बुद्धभूषणविषयी बोलायचं झालं म्हणजे तो लहानपणापासून अगदी म्हणजे उत्सुक आणि जिज्ञासू होता. प्रत्येक वेळेला तो प्रश्न विचारायचा आणि ज्यावेळेस त्याचा MBBSला नंबर लागला त्यावेळेस मला खूप आनंद झाला. आणि त्यांचे वडील त्यांनी खूप हालापेष्टा सहन केल्या, आईने सुद्धा हालापेष्टा सहन केल्या आणि उच्च पदावर त्यांनी नेऊन सोडलेलं आहे. तर एक ध्यास आणि जिज्ञासेच्या मुळे ते आज या पदावर पोहोचलेले. अशीच रुग्णसेवा भविष्यात होत राहू आणि आमच्या परिसराला आरोग्य सदृढ लाभो आपल्या रूपाने, एवढं हे करतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो.